नमस्कार मंडळी, आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये मी मानसी आंबडेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, जून महिना सुरू झालेला आहे। आपल्या बऱ्याचशा दोस्त मंडळींच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, पण त्याचबरोबर जशी आपण पावसाची वाट पाहतोय तशी जून महिना आल्यावर आपण सर्वजण वाट पाहत असतो ती मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची। मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा 19व्यांदा यावेळेला मुंबईमध्ये आजपासून सुरू होतो आहे। 15 जून ते 21 जून या कालावधीमध्ये मुंबईमध्ये हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे। साऊथ एशियामधला म्हणजे दक्षिण आशियामधला दुसरा सर्वात मोठा असा हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे आणि याचं वेगळेपण म्हणजे हा नॉन फीचर फिल्म्सचा आहे। म्हणजेच याच्यामध्ये कुठलेही नायक नायिका असलेले असे कथानक असलेले चित्रपट आपल्याला पाहायचे नाहीये, तर त्याच्याऐवजी आपल्याला वेगवेगळे लघुपट पाहता येणार आहेत, त्याचबरोबर ॲनिमेशन पट पाहता येणार आहेत आणि शॉर्ट फीचर ज्याला आपण म्हणतो त्या एकेका विषयाला वाहिलेल्या अशा वेगवेगळ्या चित्रफिती आपण ह्याच्यामध्ये पाहू शकणार आहोत। मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि आज हॅलो सह्याद्रीमध्येही आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत आहेत उषा देशपांडे, नमस्कार। इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशनच्या त्या भूतपूर्व अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर चित्रपट निर्माते आहेत। बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग हा विषय त्यांचा आहे आणि त्यामुळे आज त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत संजित नार्वेकर, नमस्कार। हेही ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि लेखक आहेत, पत्रकार आहेत आणि मिफच्या अर्थात मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या सुरुवातीपासून म्हणजे 1987 सालापासून ते त्याच्याशी जोडलेले आहेत। आपण या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलबद्दल भरपूर काही बोलणार आहोत। आजचा विषय आपण पाहूया। आजचा विषय आहे 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून सुरू होतोय, त्याच्याबद्दल आता आपण गप्पा मारूया। सर नमस्कार। 1987 सालापासून तुम्ही या चित्रपट महोत्सवाशी जोडलेले आहात आणि नॉन फीचर फिल्म्ससाठी म्हणजेच कथानक नसलेल्या पण तरीही चित्रफित असलेल्या अशा वेगवेगळ्या निर्मितीसाठी हा वाहिलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे। तर याची सुरुवात किंवा याची भारतामध्ये याची आखणी व्हावी किंवा त्याचं आयोजन व्हावं याची सुरुवात नेमकी कशी झाली? मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या आधी त्याचं नाव होतं बॉम्बे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि त्याची आयडिया विजय चंद्रा जे त्यावेळेसचे चीफ प्रोड्युसर होते ते त्यांच्या डोक्यात मला वाटतं 84-85 पासून होती। 1987 साली मी आणि चंद्रासाहेब आम्ही वेगवेगळ्या कारणासाठी ताशकेंतला गेलो होतो। मी तिकडच्या सेमिनार एक फेस्टिवल ऑफ इंडिया इन रशिया असं एक कार्यक्रम होता, त्याच्या सेमिनारमध्ये मी बोलत होतो। मी साई परांजपे, चिदानंद दासगुप्ता, माझे बॉस तेव्हाचे BK करंजा आणि विजयचंद्रा एक वेगळ्या सेटअपसाठी आले होते, फिल्म्स डिव्हिजनचे डॉक्युमेंटरीज दाखवण्यासाठी आले होते। आणि एक दिवस असं संध्याकाळी आम्ही बसलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की डॉक्युमेंटरी फेस्टिवल असं माझ्या डोक्यात आहे। तेव्हा मी डॉक्युमेंटरी काय म्हणजे बोरिंग असतं काहीतरी फिल्म्स डिव्हिजन आधी दाखवतं हेच माझ्या डोक्यात होतं आणि तेव्हा माझी त्यांनी पहिली इंट्रोडक्शन केली डॉक्युमेंटरीशी। मुंबईला आल्यानंतर 1989 मध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला परमिशन मिळालेली आहे, तर विल यू बी अ पार्ट ऑफ द सेटअप? तर म्हटलं हां। तर पहिला सिलेक्शन कमिटी जी 1989 मध्ये सेटअप केली 1990च्या फेस्टिवलला, त्याच्यासाठी आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट। आणि मी त्याच्यानंतर 1992, 94, 96, 98च्या फेस्टिवलच्या सिलेक्शन कमिटीजवर राहिलो आणि 98ला मी चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी होतो आणि त्याच्यानंतर मी सांगितलं की आय विल नॉट बी असोसिएटेड विथ इट एक्सेप्ट इन अ इन्फॉर्मल काइंड ऑफ अ वे। तर त्याच्यामुळे 1989 पासून खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि माझ्या नजरेसमोर त्या फेस्टिवलच्या एक एक गोष्टी बनत गेल्या। त्याचं सिम्बॉल, त्यात कोणाला बोलवायचे, सेक्शन्स काय करायचे, हे सगळं 89 पासून त्याचं खरं प्लॅनिंग सुरू केलं। यंदाच्या मीफमध्ये माझा एक पर्सनल इंटरेस्ट असा आहे की मी देविका राणीवर एक तासाची बायो डॉक्यू केलेली आहे, ती 17 तारखेला फिल्म मीफमध्ये दाखवणार आहे। तर त्यामुळे माझं जरा त्याच्याशी आज यावेळी पर्सनल हे आहे, रिलेशन आहे। पण तसंही डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग किंवा डॉक्युमेंटरी प्रोडक्शन
हा भाग आपल्याकडे तसा खूपच वेगळा आहे आणि तो म्हणजे आता सिलेबसमध्ये आपल्याला दिसायला लागलेला आहे किंवा आता त्याचं शास्त्रोक्त शिक्षण वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून मिळायला लागलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा त्याचं कुठेच शास्त्रशुद्ध शिक्षण मिळणं इतकं सहज उपलब्ध नव्हतं. तर त्यामुळे डॉक्युमेंटरी प्रोडक्शन हे इतर चित्रपट निर्माणापेक्षा वेगळं कसं आहे ह्याचं आधी मला जाणून घ्यायला आवडेल ह्याच्याबद्दल. ॲक्च्युली डॉक्युमेंटरी फिल्म आणि फीचर फिल्म याच्यात मेन फरक हा असतो की फीचर फिल्म हे तुम्हाला स्वप्न दाखवतं किंवा ॲस्पिरेशन व्हॅल्यू दाखवतं. डॉक्युमेंटरी जे आहे ते तुम्हाला वास्तवाकडे घेऊन जातं. म्हणजे इट टेल्स यू व्हॉट लाईफ इज अराउंड यू. आणि आपल्या आयुष्यात, आपल्या कल्चरमध्ये, आपल्या आर्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला माहीत नसतात. वेगवेगळ्या स्टेटमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये त्या आपल्याला माहीत करून घेण्याचं एक साधन हे डॉक्युमेंटरी फिल्म म्हणून आहे. तर त्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मिफचा एक फायदा असा झाला की त्या इन्स्पिरेशनमुळे इंडियामधल्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये त्यांचे डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवल व्हायला लागले. म्हणजे पूर्वी फक्त फीचर फिल्म्सचे व्हायचे, पण आता राजस्थान असो, हिमाचल असो, केरळामध्ये असो, त्यांचे डॉक्युमेंटरीसाठी वेगळे फेस्टिवल होतात. तर म्हणजे आता इंटरेस्ट लोकांना वाढायला लागलेला आहे. डॉक्युमेंटरी फिल्म प्रोडक्शन हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी होऊ शकतं, पण तरी आपल्याकडे त्याचं नाव घेतल्यानंतर सामाजिक आस्पेक्ट जास्त येतात. म्हणजे सामाजिकच विषय काहीतरी असतील, कुठल्या तरी समस्येबद्दल बोललं गेलं असेल, असे त्याच्याकडे पाहण्याचे आपले दृष्टिकोन तयार झालेले आहेत. पण डॉक्युमेंटरी ही फक्त तेवढ्यापुरतीच असू शकते का? तर त्याची नक्की त्रिज्या काय आहे, त्याचा नक्की स्कोप काय असतो, काय सांगाल? कसं आहे ना, आपल्याकडे राईट फ्रॉम द बिगिनिंग एक नॅरेटिव्ह ट्रेडिशन तयार झालेली आहे. इव्हन फीचर फिल्म इंडस्ट्रीमध्ये जिकडे आपण स्टोरीज सांगतो ती आपली नॅरेटिव्ह ट्रेडिशनमध्ये स्टोरीज सांगितली जातात. नॉन नॅरेटिव्ह किंवा जास्त एक्सप्लोरेटरी अशी काही येणे, जसं आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये एक वेगळ्या टाईपचं फीचर फिल्म मेकिंगचं सुरू झालं. गोदाद आला, ट्रुफो आला, प्रत्येकाने एक वेगळ्या तऱ्हेची मांडणी केली किंवा त्यांनी जे अनुभवलं दुसऱ्या महायुद्धात ते त्यांनी एक्सप्रेस करायला लागलं. पण आपल्याकडे पहिल्यापासून नॅरेटिव्ह ट्रेडिशन असल्याकारणाने डॉक्युमेंटरीमध्ये ऑटोमॅटिकली ती नॉन नॅरेटिव्ह ट्रेडिशन ऍक्सेप्ट झाली आणि नॉन नॅरेटिव्ह डॉक्युमेंटरीजकडे आपण फार क्वचित गेलो. काही फिल्म मेकर जे असे असतात की अगदी जरा काहीतरी वेगळं करायचं, आपल्या पैशाने करायचं, तर ते वेगळ्या ट्रेडिशननी जातात. पण आपला ऑडियन्स पण जो आहे ना तो असा आहे की त्यांना एक नॉर्मली ए बी म्हणजे कॉज अँड रिझल्टचा जो सिक्वेन्स आहे तो त्यांना प्रेफरेबल असतो. दुसरं मला पर्सनलाइज डॉक्युमेंटरीज फार कमी झाल्या, त्याच्यामुळे नॉन नॅरेटिव्ह ट्रेडिशन आली नाही जास्त. मला दुसरं असं वाटतं की जोपर्यंत डॉक्युमेंटरी हा विषय मेनली गव्हर्नमेंटच्या फंड्सवर चालत होता, म्हणजे जसं फिल्म्स डिव्हिजन असो, दूरदर्शन असो, यांच्याकडून डॉक्युमेंटरीज बनवल्या जात होत्या, तोपर्यंत त्यांना मेनली सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे विषय डील केले जात होते. जेव्हा प्रायव्हेट फंडिंग असो, प्रायव्हेट फिल्म मेकर्स असो या क्षेत्रामध्ये आले, तेव्हा त्यांची बघण्याची दृष्टी थोडी विस्तारली आणि मग त्यांनी त्यांच्या दृष्टीने वेगवेगळे जे विषय होते ते हाताळायला सुरुवात केली. आपल्याला फोन येतो आहे बदलापूरहून. अजिंक्य गोळे आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की चित्रपट महोत्सवामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण कशा प्रकारे वाढीत लागते याविषयी काय सांगू शकाल? सांस्कृतिक देवाणघेवाण या चित्रपट महोत्सवामुळे कशी वाढीस लागू शकते याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. हा, मग कल्चरल रिलेशन्स हे पहिल्यापासून इंडियामध्ये आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स ही संस्था दिल्लीमध्ये राईट फ्रॉम द बिगिनिंग आहे. पण चित्रपटामुळे जास्त फायदा हा झाला की चित्रपटाचं पाठवणं आणि आणणं, म्हणजे कलाकार ऍक्च्युली कलाकार पाठवत, तर डान्स प्रोग्राम आहे तर तो कलाकार गेला पाहिजे तिकडे, राहणं आले. फिल्मचं कसं आहे, त्यांनी फिल्म बनवली, फिल्म रेडी झाली, फिल्म पाठवून दिली, त्यांच्या फिल्म्स इकडे आणल्या, तर कल्चरल एक्सचेंज जास्त इझी झालं. आणि आता डिजिटल एजमध्ये तर ऍक्च्युली फिजिकल फिल्म पण जायची गरज नाहीये, आपण डिजिटली पाठवू शकतो किंवा जे सिनेमाचे जे हे आहेत बॉक्सेस आहेत ते गेले तरी इनफ होतं. त्याच्यामुळे ते कल्चरल एक्सचेंज वाढलेलं आहे. आता मिफ असो किंवा इफी फेस्टिवल असो, याचा एक फायदा असा असतो की मिफमध्ये वेगवेगळ्या विषयावरच्या फिल्म्स तर येतातच, वेगवेगळ्या देशांमधल्या येतात
आणि खूप मोठ्या प्रमाणात फॉरेन डेलिगेट्स पण इफीमध्ये येतात, मीफमध्ये येतात. ती जे एक देवाणघेवाण होते, वर्कशॉप्स होतात, सेमिनार्स होतात, या सगळ्यामधून खूप विचारमंथन होऊ शकतं. अगदी यावर्षी सुद्धा 47 देशांमधून आलेल्या वेगवेगळ्या लघुपटांना या मिफमध्ये स्थान आहे. 153 मिनिटांचं भलं मोठं लघुपटांचं हे सगळं फुटेज आपल्याला पाहता येणार आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे देश सुद्धा आहेत आणि अगदी लहान वयातले फिल्म मेकर्स या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहेत. स्टुडंट्सच्या फिल्म्स पण खूप आहेत. हो, विद्यार्थ्यांच्यासाठी स्वतंत्र अशी एक कॅटेगरी आता तयार झालेली आहे. पण पूर्वी जेव्हा हा सुरू झाला त्यावेळेला विद्यार्थ्यांना म्हणजे टार्गेट ऑडियन्स म्हणून पाहिलं जात होतं का? टार्गेट ऑडियन्स कशाला, त्यावेळेला स्टुडंट्सचे डिप्लोमाज म्हणजे एक तर FTII तर होतेच होते, पण LV प्रसाद इन्स्टिट्यूट होती, आदर्श फिल्म इन्स्टिट्यूट होती साऊथला. त्याच्यामुळे बऱ्याचशा स्टुडंट्सचे पॅकेजेस राईट फ्रॉम द बिगिनिंग मिफमध्ये दाखवत आलेले. इनफॅक्ट मी असं म्हणेन की आता स्टुडंट पॅकेजेस कमी झालेले आहेत. आता गेल्या 4-5 वर्षामध्ये मी बघतोय तर स्टुडंट पॅकेजेसना कमी महत्त्व दिलं जातं. पण त्यावेळेला स्टुडंट पॅकेजेस म्हणजे, आणि आमच्यासारखे काही लोक ज्यांना यंगर जनरेशन बरोबर संपर्क करायचा असेल किंवा त्यांच्यावर एक थॉट एक्सचेंज करायचं असेल तर आम्ही जास्त करून स्टुडंट पॅकेजेसच बघायला जायचो. पण एक गोष्ट जी डेफिनेटली चेंज झाली आहे फेस्टिवलमध्ये ते म्हणजे ॲक्च्युअल प्युअर डॉक्युमेंटरी कमी होत स्टुडंट पॅकेजेसमध्ये आपल्याला शॉर्ट फिक्शन हे जास्त दिसायला लागलेलं आहे. कारण ते त्या लोकांना जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं, कारण मेनी ऑफ देम त्यांना इंडस्ट्रीमध्ये जायचं असतं, तर त्यांना पहिल्यापासूनच ते एक शॉर्ट फिल्म दाखवायची इज लाईक अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स फीचर फिल्म असं एक म्हणजे समज होती. आणि अजून सुद्धा बऱ्याच लोकांना तसंच वाटतं. शॉर्ट फीचर आता तुम्ही म्हणालात तसं हे कुठल्या विषयावरती घेता येऊ शकतं की त्याच्यासाठी विषयाचं बंधन नाही, फिक्शन घेतात. ते तुम्ही कथा कोणती निवडता त्यावर आहे. आणि त्यामुळे काही शॉर्ट फिल्म्स 15 मिनिटाच्या असतात, 20 मिनिटाच्या असतात, अर्ध्या तासाच्या असतात. म्हणजे त्याचा टाइम स्पॅन आणि ड्युरेशन बदलतं. ॲज लॉंग एज इट इज बिलो 72 मिनिट्स. इंटरनॅशनली 72 मिनिट्स इज कन्सिडर्ड अ फीचर फिल्म. अच्छा, तर त्याच्या खाली जर का फिक्शन असेल तर इट्स अ शॉर्ट फिक्शन. आणि ते जास्त झालेलं आहे कारण बरेचसे जे डिप्लोमा फिल्म झाल्या त्या शॉर्ट फिक्शनच्या झाल्या. आणि मी म्हटलं तसा पहिला जो होता विधू विनोद चोप्रा, त्यांनी एक फिल्म केली होती, डिप्लोमा फिल्म केली होती, मर्डर ऑन मंकी हिल. आणि ती फिल्म झाल्यानंतर एंडला त्यांनी एक कार्डच टाकलं होतं की दिस इज माय पासपोर्ट टू द फीचर फिल्म इंडस्ट्री. त्या पद्धतीने ही फिल्म बघावी. आणि बऱ्याचशा लोकांना मग ते असं वाटलं की आपलं व्हिज्युअल आयडेंटिटी कार्ड झालं की बघा मी करू शकतो. कारण इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर बरेचसे लोक काय म्हणायचे, अच्छा आप लोगों ने डॉक्युमेंट्री तो बना लिया लेकिन फिक्शन हँडल कर सकोगे क्या. सो ते प्रूव्ह करण्यासाठी आता फिक्शन आणि आपल्याकडे शॉर्ट फिक्शनचा सेगमेंट असल्या कारणाने बऱ्याच एंट्रीज त्याच्या येतात. इनफॅक्ट मी जेव्हा चेअरमन होतो ज्युरीचा 2022 मध्ये त्यावेळेला मी हे मेन्शन केलं की प्युअर डॉक्युमेंटरी इज स्लोली गेटिंग लॉस्ट इन द. आणि आम्ही जेव्हा FTI ला होतो तेव्हा आणि त्यानंतरही तुम्ही फायनल इयरला असताना तुम्हाला एक डॉक्युमेंटरी बनवावी लागते आणि एक शॉर्ट फिल्म बनवावी लागते फिक्शन. तर त्यामुळे तो अभ्यासक्रमाचाच विषय झाल्यामुळे खूप शॉर्ट फिल्म्स बनवायला लागले. अभ्यासक्रमामध्ये जेव्हा हा विषय तुम्हाला शिकवला जात होता FTIIचा जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता तर त्यावेळेच्या काही गोष्टी आम्हाला सांगा. म्हणजे आज ऐकणारे जे आमचे तरुण श्रोते किंवा तरुण प्रेक्षक असतील त्यांना कदाचित त्या काळामध्ये थोडंसं परत डोकावून पाहता येईल त्या निमित्ताने. FTI बद्दल मी असं सांगेन की खूप आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे प्रोड्युसर्स आहेत, डिरेक्टर्स आहेत आणि मेनली टेक्निशियन्स जे आहेत, म्हणजे कॅमेरामन म्हणा, एडिटर म्हणा, साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणा, यामध्ये FTIचं डॉमिनेशन आहे, निर्विवादपणे आहे. म्हणजे आज तुम्ही कोणतेही चांगला सिनेमॅटोग्राफर म्हणा किंवा एडिटर म्हणा ही नावं घेतलीत तर त्यातली 90% नावं FTIवाल्यांची असतात. अच्छा. तर आणि FTIच्या कोर्सचा एक फायदा असा असतो की ठीक आहे तुम्ही बरीच वर्ष कुणाचं तरी असिस्टंट म्हणून होऊन, पूर्वी असं असायचं की एक 8-10 वर्ष तुम्ही कुणाचे तरी असिस्टंट म्हणून काम करा, मग हळूहळू तुम्ही त्यातनं शिकता. आणि ते काय तुम्हाला शिकवायला बसलेले नसतात, त्यामुळे तुम्हाला जेवढं शिकता येईल काम करता करता आणि त्याही वेळी म्हणजे फुकट काम करता करता तेवढं तुम्ही शिकता. पण FTIमध्ये गेल्याचा हा फायदा असा असतो की त्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये
ते तुमचे बेसिक नॉलेज खूप पक्क करून घेतात. म्हणजे एकदा तुम्ही तिथून बाहेर पडलात की तुम्हाला फिल्म मेकर म्हणून टेक्निकली कोणी चॅलेंज नाही करू शकत. अच्छा. दॅट इज अ स्पेशल फीचर ऑफ आज सुद्धा त्यामुळे कदाचित FTIच्या ज्या प्रवेश परीक्षा आहेत हो. त्यांचे निकष tough खूप असतात. अटीतटीचे Tough असतात, हो. त्यांचे निकाल पण खूप अटीतटीचे लागतात. या विषयावर अजून आपण भरपूर काही जाणून घेऊया. आजपासून सुरू होणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बद्दल आपण बोलतो आहोत, पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया थोड्याच वेळात. हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत मंडळी. आजपासून सुरू होणाऱ्या 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल आज आपण बोलतो आहोत. आपल्यासोबत आहेत संजित नार्वेकर सर आणि उषा देशपांडे मॅडम. मला असं विचारायचं आहे की डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंगवरती एक साधारण वेस्टर्नाइज इम्पॅक्ट होता, म्हणजे वेस्टर्न स्कूल ऑफ डॉक्युमेंटरी प्रोडक्शन आणि इंडियन स्कूल ऑफ डॉक्युमेंटरी प्रोडक्शन असे काही दोन वेगवेगळे भाग आपल्याला पाहायला मिळतात का? म्हणजे जेव्हा आंतरराष्ट्रीय फीचर्स आपण पाहतो तर त्याच्यामध्ये हे दोन स्वतंत्र स्कूल्स आपल्याला पाहायला मिळतात. तर या दोन शैलींच्या बद्दल काय सांगू शकाल? आपली सुरुवातच ब्रिटिश ट्रेडिशनमध्ये झालेली आहे, कारण आपल्याकडे ब्रिटिश राज्य करत होते आणि जेव्हा डॉक्युमेंटरीची किंवा न्यूज रीलची जी सुरुवात झाली त्यावेळेला ब्रिटिश इन्फ्लुएन्स हा व्हेरी स्ट्रॉंग होता. आणि जेव्हा फिल्म्स डिव्हिजन फॉर्म झाली किंवा त्याच्याही आधी इन्फॉर्मेशन फिल्म्स ऑफ इंडिया अर्ली 40sमध्ये 39-40मध्ये फॉर्म झाली आणि जेव्हा गव्हर्नमेंटचं इंटरफिअरन्स किंवा गव्हर्नमेंटचं हस्तक्षेप झालं तर त्याच्यामध्ये ब्रिटिश इन्फ्लुएन्स स्ट्रॉंग होता. त्याच्यामुळे आपण ब्रिटिश ट्रेडिशनच्या डॉक्युमेंटरीज फॉलो करायला लागलो. आणि जेव्हा फिल्म्स डिव्हिजन आल्यानंतर बाहेरचं जे डॉक्युमेंटरी प्रोडक्शन होतं ते फार कमी झालं आणि त्याच्यामुळे फिल्म्स डिव्हिजन फॉलोड द फॉर्मॅट ऑफ द इंडियन इन्फॉर्मेशन फिल्म्स ऑफ इंडिया आणि तेच कंटिन्यू झालं. आता जेव्हा इंडिपेंडंट फिल्म मेकर्स आले, डिजिटल पर्टिक्युलरली आल्यानंतर एक फ्रीडम आलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने फिल्म करा, तुम्हाला कॉस्ट नाही आहे. आणि पूर्वी कसं होतं, आम्ही नुसतं विचार करायचो, अरे प्रत्येक रीलवरती एवढे पैसे चाललेत, त्याच्यामुळे किती शूट करायचं, बऱ्याच वेळा हे करूया ते करूया फिक्स करूनच करायचो. पण डिजिटल आल्यामुळे मुक्तपणे होतं. एडिटिंगमध्ये तुम्हाला वाव मिळते, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही एडिट ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता. त्याच्यामध्ये एक पर्सनलाइज्ड डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग सुरू झालेलं आहे. अप्रोचेस वेगवेगळे झालेले आहेत आणि आपण काय करायचं असेल तर त्या पद्धतीने आपण थोडंसं वेस्टर्न किंवा युरोपियन, ऍक्च्युली नॅरेटिव्ह ट्रेडिशन इव्हन अमेरिकन फिल्म मेकिंगमध्ये सुद्धा जास्त करून नॅरेटिव्ह ट्रेडिशनच आहे. युरोपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईप्सच्या फिल्म्स बघायला मिळतात. आणि बेसिकली कसं झालंय की डॉक्युमेंटरी हा प्रकारच मुळात युरोपमधून आला. म्हणजे रॉबर्ट फ्लॅहार्टीने जेव्हा पहिल्यांदा नानूक ऑफ द नॉर्थ ही डॉक्युमेंटरी बनवली तिथपासून डॉक्युमेंटरीचा स्रोत सुरू झाला असं आपण म्हणतो. तर त्यामुळे त्याच्यावर युरोपियन इन्फ्लुएन्स असणं तर अपरिहार्य आहे. दुसरं असं आहे की आतापर्यंत असं होत होतं की जर प्रायव्हेट फिल्म मेकर कोणी असेल त्यांना डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्यासाठी नेहमीच फंड्सची कमतरता जाणवत होती. आपण जेव्हा वेस्टर्न आणि इंडियन याचं तुलना करतो ना, आपण म्हणतो की त्यांच्या डॉक्युमेंटरीज जसं त्या वाईल्ड लाईफच्या डॉक्युमेंटरीज असतात किंवा इतर असतात त्या किती छान असतात. पण आपल्याकडे काही टॅलेंटची कमी नाही आहे, आपल्याकडे फंड्सची कमी आहे. म्हणजे आपल्या इकडे खूप छान फिल्म्स वाईल्ड लाईफ असो, कल्चरल असो, पर्सनॅलिटीज असो बनू शकतात, पण आपल्याकडे ते फंडिंग नाही आहे. आपल्याला रुपेश गुजराती यांचा फोन येतोय सिन्नरहून. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की डॉक्युमेंटरी चित्रफित याबद्दल जिल्ह्यावाईज लोकांना काही सजेशन करायचं असेल तर त्यांना यात सहभागी होता येते का? म्हणजे वेगवेगळी जसे मॅडम माझा बोलल्याच्या देविका राणी, जसे कुंदनलाल सहगल किंवा आणखीन कुठलाही विषय मेडिकल प्रॉब्लेम बद्दल म्हणा किंवा ऐतिहासिक याच्यावर जो लघुपट बनवण्याची चित्रफित बनवणे, तर या लोकांना किंवा ग्रामीण जिल्ह्यातील पत्रकारांना सहभागी करून घेतले आणि त्यांना प्रवेश दिला तर माझ्या मते आणखीन याचा प्रचार आणि प्रसार होईल. याबद्दल आपले काय मत आहे? थँक्यू. ओके. त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की डॉक्युमेंटरी कुठल्या विषयावर बनवल्या जाव्या याच्याबद्दलच्या सजेशन्स या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने देता येतील का? म्हणजे जर ग्रामीण पत्रकारांना एखाद्या विषयावरती चित्रफित बनवावी किंवा असं काही सजेस्ट करायचं असेल तर या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना सहभागी कशा प्रकारे होता येईल?
तर याच्याबद्दल तुमचं मार्गदर्शन हवं आहे. फीडबॅक काय नेहमी पहिल्यापासूनच घेत आलेले, कारण इव्हेंच्युअली जेव्हा फिल्म्स डिव्हिजनमध्ये फिल्म्स बनत होत्या तेव्हा फीडबॅक बेसिसच होती की बाबा लोकांना काय पाहिजे, काय इंटरेस्टेड आहे, कुठचा विषय इंटरेस्टिंग आहे त्याप्रमाणे. पण आता काय झालेलं आहे, आता बरंचसं जे प्रोडक्शन आहे हे प्रायव्हेट फील्डमध्ये आल्यानंतर हे प्रत्येक डॉक्युमेंटरी फिल्म मेकरला विचार करायला पाहिजे की बाबा मला काय सजेशन्स येत आहेत, मी ह्याच्यातनं काय बनवू, काय इंटरेस्टिंग पडेल मला. बेसिकली प्रॉब्लेम जसं उषा म्हणाली तसं की इट्स ऑन फायनान्स अँड डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला डिस्ट्रीब्युशन मिळाले की त्याच्यातनं पैसे मिळाले, पण लोक त्यातून पैसे देऊन फिल्म बघायला जात नाही. महोत्सवामध्ये फिल्म दाखवली जाते, वंडरफुल, पण आज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन डॉक्युमेंटरी फिल्म बघत नाही. त्याच्यामुळे पैसा जनरेट होत नाही, आणि पैसा जनरेट होत नाही म्हणून नवीन आयडियाज घेता येत नाही. पण आता ह्यांनी जो प्रश्न विचारला ना, त्यांना मी असं म्हणेन की मिफमध्ये आजकाल डॉक्यू बाजार असतो, जसं इफीमध्ये फीचर फिल्मसाठी फिल्म बाजार असतो. तिथे वेगवेगळे फिल्म मेकर्स आपापली प्रपोजल्स घेऊन जातात. ते तिथल्या जे जे प्रोड्युसर्स तिथे इंटरेस्टेड असतील त्यांच्याशी ते डिस्कस करतात, आणि त्यामधून तुमचा एखादा डील फायनल झाला तर ती तुमची फिल्म बनू शकते. तसं मग मिफमध्ये सुद्धा होऊ शकतं. पण फक्त हे आहे की ही थोडीशी ग्रामीण पत्रकारांसाठी थोडीशी डिफिकल्ट प्रोसेस आहे. म्हणजे एखादा विषय हा त्याच्यापर्यंत पोहोचवणं आणि मिफमध्ये त्याचा अंतर्भाव होणं किंवा त्याच्यावर खरोखरची चित्रफित तयार होणं ही प्रोसेस थोडीशी मोठी. कारण काय की त्यासाठी आपल्याला आधी त्या विषयाचा खूप रिसर्च करावा लागतो. म्हणजे आता मी देविका राणीवर डॉक्युमेंटरी केली, त्याला मला जवळजवळ 1 पूर्ण वर्ष फक्त रिसर्चला लागलं. तर कुठलाही विषय तुम्ही घेतलात ना डॉक्युमेंटरीचा विशेषतः, तर रिसर्चला पर्याय नाही. तर त्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल, खूप कष्ट करायला लागतील, आणि ती सगळी ग्रामीण भागात ते सगळी आउटलेट्स अवेलेबल असतीलच असंही कदाचित सांगता येणार नाही. पण मला वाटतं आता ऑनलाईन पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे आता मिफच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन थेट तुमचं मत मांडू शकता. आणि मिफमध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, तर तुम्ही ते करून त्यामध्ये नक्की सहभागी होऊ शकता. 21 जूनपर्यंत हा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू असणार आहे. मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो होणार आहे. आणि यावर्षीचं आकर्षण म्हणजे दरवर्षी जेव्हा जेव्हा मिफ होतो हा 2 वर्षांनी होतो, बरोबर, आपल्याला 2 वर्षांनी तो भेटीला येतो. तर हे सुरुवातीपासून हा दर 2 वर्षांनी व्हावा असं स्ट्रक्चर होतं. याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे? नाही, त्यावेळेला कसं होतं, डॉक्युमेंटरीच्या फेस्टिवलला कोणाला इंटरेस्ट असेल नसेल म्हणून गव्हर्नमेंटनी असं ठरवलं की दरवर्षी नको बायनियल होऊया. मी म्हटलं तसं विजयचंद्रांनी जेव्हा आयडिया दिली तेव्हा ती ऍक्सेप्ट करून घ्यायला 5 वर्ष लागली गव्हर्नमेंटला. 5 वर्षाचे फाईल पुशिंग ज्याला म्हणतो, फाईल पुशिंग करून 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 शेवटी 89ला अप्रुव्हल झाले. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही पहिले प्रूव्ह करा, बायनियल करा, आणि मग तुम्हाला अॅन्युअल करू. आणि त्याच्यानंतर प्रत्येक मंत्र्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की अॅन्युअल करणार, पण ते अॅन्युअल कधी झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे थोडा तोटा पण आहे फेस्टिवलला, पण आपण बोलू शकतो त्याच्याविषयी. मला असं वाटतं की सुरुवातीला म्हणजे 19 वर्षापूर्वी जेव्हा मिफ सुरू झालं ना, तेव्हा डॉक्युमेंटरी फिल्म्समध्ये एवढं प्रोडक्शन पण नव्हतं. आता जेवढं जे प्रायव्हेट फिल्म मेकर्सकडून किंवा वेगवेगळ्या फिल्म इन्स्टिट्यूट्सकडून वगैरे जे प्रॉडक्ट्स येतात तेवढे पूर्वी नव्हते. म्हणजे फिल्म्स डिव्हिजन ही एकमेव संस्था अशी होती, किंवा टेलिव्हिजन म्हणा. आता प्रोडक्शन खूप वाढलं आहे, त्यामुळे अॅन्युअल करायला काही हरकत नाही. आता ते इतकं सोपं झालेलं आहे की अक्षरशः मोबाईलचा कॅमेरा वापरून सुद्धा अतिशय चांगल्या रेझोल्युशनचं शूटिंग करता येतं, आणि एडिट करण्याची साधनं सुद्धा आता सहज उपलब्ध झालेली आहेत. आता तर एआयचा वापर त्याच्यामध्ये होताना दिसतो आहे. तर या एआयच्या वापरामुळे डॉक्युमेंटरी फिल्म्सच्या एकूण इंडस्ट्रीवरती इम्पॅक्ट काय झाला असं वाटतं तुम्हाला, किंवा यापुढे होईल? म्हणजे तुमची ही जी जनरेशन आहे, ज्या जनरेशनमधून तुम्ही येत आहात, ती अशी आहे की तिने सगळाच पूर्ण बदल होताना पाहिलेला आहे. त्यामुळे ही तांत्रिक प्रगती आपल्याला पुढे कुठे घेऊन जाईल याच्याबद्दल तुमचं काय मत? आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली FTI मधून बाहेर पडल्यावर, तेव्हा वी यूज टू मेक फिल्म्स इन 35 mm. तर ते हळूहळू हे झालं. मग व्हिडिओ आला, त्यानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्म्स आले, त्यामुळे काम हळूहळू सोपं होत गेलं. एक तर असं झालं की 35ची वगैरे इक्विपमेंट्स खूप बल्की असायची, त्याला माणसं जास्त लागायची, लाईट्स जास्त लागायचे, आणि त्यामुळे खर्चही जास्त लागायचा. डिजिटल आल्यामुळे आता काम खूप सोपं झालं. एक तर युनिट छोटं असतं,
आणि लाईट्स पण कमी लागतात, तुमचा प्रवासही अगदी सहजपणे होऊ शकतो. त्यामुळे डिजिटल आल्यामुळे डॉक्युमेंटरीजला विशेषतः खूप फायदा झाला, नो डाऊट अबाउट दॅट. आणि AI ची तर आता म्हणजे लोक त्यासाठी वर्कशॉप्स करतात, त्यासाठी ट्रेनिंग घेतात. आणि फक्त मला पर्सनली असं वाटतं, मे बी कारण मी जरा जुन्या जनरेशनची आहे, की AIचा म्हणा किंवा स्पेशल इफेक्ट्सचा म्हणा सुद्धा वापर इतका होऊ नये की ते तुमच्या मूळ विषयाच्या त्याला पण झाकोळून टाकेल, असं होऊ नये. सर आपलं काय? टेक्नॉलॉजिकली तुम्ही कितीही ॲडव्हान्स झाला आणि टेक्नॉलॉजिकली तुम्ही कितीही नवीन इक्विपमेंट आणलं, नवीन पद्धती आणल्या, पण शेवटी जी असते ती आयडिया असते. तर आयडियाला टेक्नॉलॉजी लागत नाही आणि काही लागत नाही. आयडिया इज तुमच्या डोक्यातनं जी आयडिया आलेली असते ती तुम्ही कशी प्रेझेंट करता हे इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही ती 4x3 आपल्या ट्रेडिशनल पद्धतीने शूट करा किंवा आजकालचे जे व्हर्टिकल फिल्म मेकिंग आलंय, कारण मोबाईलमुळे व्हर्टिकल फिल्म तुम्ही कसंही करा, शेवटी ती जी फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये तुम्ही काय दाखवतात. जे फ्रेंच लोक म्हणायचे मेझॉन सीन, तुमच्या फ्रेममध्ये काय आहे आणि तुमचं एलॅबोरेशन कसं आहे ते तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्याच्यामुळे इट डझंट मॅटर की काय टेक्नॉलॉजी आली आणि कशी आली. आणि उषा म्हणाली तशी की मिसयूज नाही झाला पाहिजे, आणि मिसयूज झाला तरी अब्यूज नाही झाला पाहिजे. आता AIचा जो यूज आहे इज एनिवेअर अँड एव्हरीवेअर. आणि आत्ताच आपण हल्ली बघितलं कॉमनवेल्थ जे इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत स्टोरी रायटिंगमध्ये, तेव्हा त्यांना बऱ्याचशा जे विनर्स आहेत त्याच्यामध्ये 80% AIचा वापर झाला. मग तुमची क्रिएटिव्हिटी काय आहे? तुमची क्रिएटिव्हिटी झिरो झाली ना, कारण तुम्ही ते ChatGPTच तुम्हाला लिहून देते, तर मग कराच कशाला काय. आणि इन अ वे आय थिंक दॅट इज लाईक चीटिंग द ऑडियन्स. म्हणजे हे माझं कदाचित जरा स्ट्रॉंग मत आहे, बट दिस इज व्हॉट आय फील. निपाणीहून शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये काही युवक युवती आणि युवक जे आहेत त्यांना चित्रपटामध्ये किंवा छोटे छोटे नाटक धारावाहिक वगैरे मध्ये काम करायची आवड असते आणि त्याने आवडीने काही शिकायला जातात, क्लास वगैरे लावतात आणि काही तयार बी असतात, पण त्यांना तशा चित्रपट नगरीमध्ये काम करण्याची संधी मिळत नसतो. तर त्यांनी छोटे छोटे असे चित्रपट वगैरे तयार करायचे असेल किंवा लघुनाट्य तयार करायचं असेल तर त्यांनी कोणत्या अभ्यासक्रम तयारी केली पाहिजे जेणेकरून त्यांचे सुद्धा एक कलाकार म्हणून त्यांनी पुढे जातील आणि इतर व्यक्तींना सुद्धा त्याची संधी होईल. तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न बघा मॅडम त्या लोकांना. चित्रपटामध्ये युवक युवतींना काम मिळावं यासाठी त्यांनी लहान अभ्यासक्रम म्हणजे कुठून सुरुवात करावी आणि कुठल्या अभ्यासक्रमांपासून त्यांनी सुरुवात करावी जेणेकरून एक अल्टरनेट प्रोफेशन म्हणून डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग सुद्धा ते विचार करू शकतील असा त्यांचा प्रश्न आहे. काय सांगाल आपण त्याबद्दल? हल्ली नाही हल्ली काय आहे ना की खूपशा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स असतात किंवा कोचिंग क्लासेस असतात. आता कसं आहे, तुम्ही FTI मध्ये गेलात की तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स करावा लागतो, पण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स जे आहेत ते तुम्हाला ॲक्टिंग कोर्स म्हणा किंवा डायरेक्शन म्हणा, सिनेमॅटोग्राफी म्हणा, हे 6-6 महिन्यांचे कोर्सेस सुद्धा देतात. आता त्यांची क्वालिटी कितपत असते मला माहीत नाही, बट देन ॲज अ बिगिनिंग स्टेप स्टोन म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. ते ट्रेनिंग घेऊन अर्थात पुढे तुमची प्रॅक्टिस, तुमचं टॅलेंट आणि तुमचे एफर्ट्स याच्यावरच अवलंबून आहे. शेवटी उषा म्हटली तसं की शेवटी तुमचे एफर्ट्स आणि तुमची आयडिया हेच इम्पॉर्टंट आहे. एकदा टेक्नॉलॉजीचा अंडरस्टँडिंग झालं की कॅमेरा प्लेसमेंट काय आहे, कॅमेरा कसा आहे, हे त्याच्यानंतर तुम्ही कसा बघतात. कारण मी काही शिकलो नाही, मी इंडस्ट्रीमधनंच करून करून वर आलो. आय स्टार्टेड ॲज अ रायटर, तेही शिकलो नाही. लिखाण करून करूनच रायटर झालो, जर्नलिस्ट झालो, त्याच्यानंतर बघून बघूनच फिल्म करायला लागलो. आम्हाला त्यावेळेला लोक जे इंडस्ट्रीमध्ये मी जायचो किंवा श्याम बेनेगल होते किंवा ते नेहमी सांगायचे, बघायचे आणि सांगायचे मेक द फिल्म, स्टार्ट स्मॉल, छोटी फिल्म कर, त्याच्यात चुका तुला कळून येतील की तुझं साऊंड रेकॉर्डिंग कुठे चुकलं, तुझं कॅमेरा प्लेसमेंट कुठे चुकलं, त्याच्यानंतर मोठी फिल्म कर, त्याच्यानंतर मोठी फिल्म कर. असं करून 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 ते शिकशील. कारण मेजॉरिटी जे लोक होते, इव्हन आता श्याम बेनेगल सारखे किंवा गोविंद सारखे, हे आणि टेक्निकल ट्रेनिंग घेतलं, पण शेवटी काय ती आयडिया इज द थिंग. आणि आयडिया कोणालाही येऊ शकते. आता जसे ह्यांनी विचारलं, यंग पीपल आहेत किंवा ग्रामीण लोक आहेत, त्यांना आयडिया येऊ शकते. ती आयडिया कशी सुपरफाईन करून कशी प्रेझेंट करायची त्याच्यासाठी ट्रेनिंग लागतं किंवा कोणावरती बसून आपल्याला शिकावं लागतं. पण त्याच्या व्यतिरिक्त ते तुमचं डोकं आणि ऑडियन्स हेच आलं.
म्हणजे थोडक्यात चांगला प्रेक्षक आधी होता येणं महत्वाचं आहे आणि Yes. चांगला प्रेक्षक होता आलं तर आपल्याला कदाचित चांगला चित्रपट निर्माण करता येणं शक्य आहे. नाही आणि इम्पॉर्टंट आता कसं आहे ना, आमच्या वेळेसपेक्षा इझी झालं आहे. पूर्वी म्हणाली जशी आम्ही 35 मध्ये केले तर 35चा कॅमेराला हात लावायला भीती वाटायची किंवा बघायला भीती वाटायची. आता ते डिजिटल मोबाईल्स तुमच्या हातात आहे. पहिली फिल्म तुम्ही आयफोनवर करा किंवा गॅलेक्सीचा जो S23, 24 जे आहे त्याच्यावर करून बघा. तुम्हाला कितपत त्याची समज आहे हे इमिजिएटली कळून येईल. तुमचे पहिले काही फ्यू फिल्म्स विल बी रफ, पण त्याच्यानंतर तुम्ही फायनिंग करत 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 तुम्हाला एक प्रकारचं फिनेस आलं. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जशी उषा म्हणाली तशी की जेव्हा आपण मेफला जातो फिल्म बघणं हा भाग झाला आणि आज हायब्रिड फेस्टिवल आहे त्याच्यामुळे तुम्ही फिल्म ऑनलाईन पण बघू शकतात. महत्वाचं आहे इंटरॅक्शन, एक्सचेंज ऑफ आयडियाज, एक्सचेंज ऑफ आपल्याला काय. आणि म्हणून माझ्यासारखी लोक आम्ही प्रिफर करतो यंगस्टर्स बरोबर, कारण आमच्या चर्चा तर होतच राहतात पण यंगस्टर जेव्हा फेस्टिवलला येतात आपण त्यांच्याकडनं शिकतो. कारण एक रट झालेलं आहे, वर्ष फिल्म बघून 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 आम्हाला एक पद्धती झालेली आहे थिंकिंगची. पण यंगर लोक वेगळ्या पद्धतीने फिल्म बघतात आणि आपल्याला त्याच्यातनं शिकायला मिळतं, अरे असं पण करता येतं काय, ओके. अँड दे आर बेटर अडॅप्टेड टू टेक्नॉलॉजी. आणि आता यांनी जो प्रश्न विचारला ना त्यांना मी असं म्हणेन की कसं आहे की जर आपल्याला लेखक व्हायचं असेल तर आपण आधी लिहायला सुरुवात करायला. करेक्ट. तसंच आहे ते की आजकाल तर मोबाईलवर फिल्म इतक्या सहजपणे करता येतात, तर तुम्ही 30 सेकंदाची, 40 सेकंदाची, 1 मिनिटाची अशा फिल्म्स करायला सुरुवात करा. त्यातून तुम्ही हळूहळू शिकाल. एखादा छोटासा कोर्स करा, त्यातून तुम्हाला टेक्निक माहिती होईल. खरंय. मला वाटतं आपल्या यावर्षीच्या मिफमध्ये सुद्धा काही मास्टर क्लासेस होणार आहेत. 10 वेगवेगळे मास्टर क्लासेस याच्यामध्ये घेतले जाणार आहेत आणि ते ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असणार आहेत जे पूर्णपणे विनामूल्य असतील. तर या आपल्या श्रोत्यांना आपण असं उत्तर देऊया की जर त्यांना इच्छा असेल तर ते हे ऑनलाईन मास्टर क्लास सुद्धा नंतर जेव्हा ते वेबसाईटवर उपलब्ध होतील तेव्हा जरूर अटेंड करावे आणि तिथपासून सुरू करता येऊ शकतं. आता मात्र आपण थोडीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया हॅलो सह्याद्रीमध्ये. हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत मंडळी. आजपासून सुरू होणाऱ्या 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात होते आणि त्याच्याच बद्दल आज आपण बोलतो आहोत. OTT प्लॅटफॉर्म्स जे आपल्याकडे आलेले आहेत वेगवेगळे, त्याच्यावरती ह्या डॉक्युमेंटरीजचं भरपूर एक मोठं दालन आहे आणि त्याच्यामध्ये जगभरातला कंटेंट आता आपल्या अक्षरशः तळहातावरती येऊन ठेपलेला आहे. तर वेगवेगळ्या भाषांमधल्या डॉक्युमेंटरीजला OTT आल्यामुळे कसा प्रतिसाद मिळतोय आणि एकूण डॉक्युमेंटरी फिल्म प्रोडक्शनला OTTचा कसा काय उपयोग होतोय ह्याच्याबद्दल काय सांगा? नाही, मला वाटतं OTT वरती, नेटफ्लिक्सवरती, ह्याच्यावरती बऱ्याचशे जे आहेत OTT प्लॅटफॉर्म्स त्याच्यावरती डॉक्युमेंटरीज दाखवल्या जातात. पण मला वाटतं की त्या डॉक्युमेंटरीज दाखवल्या जातात ह्या OTT प्लॅटफॉर्मवरती सध्या तरी बऱ्याच कमर्शियलाइज्ड आहेत आणि जास्त करून बॉलिवूड ओरिएंटेड किंवा फिल्म ओरिएंटेड लोकांना आकर्षण करण्यासाठी आहे. प्युअर डॉक्युमेंटरीज फार कमी आहेत. एक दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं की आपण शेवटी OTT हा प्लॅटफॉर्म आहे, जसं थिएट्रिकल प्रेझेंटेशन हा एक प्लॅटफॉर्म आहे किंवा व्हिडिओ, होम व्हिडिओ जो होता, हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. आपण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्यावर आहे. एक वेळ अशी होती की दूरदर्शनमध्ये इंडियन डॉक्युमेंटरीज दाखवल्या जायच्या पण बघणारा प्रेक्षकवर आपलं काही कंट्रोल नाही आहे. म्हणून मी शेवटी जे म्हणतो की डॉक्युमेंटरी विल सक्सीड किंवा विल फ्लरिश ओनली वेन देर इज अ पेईंग ऑडियन्स फॉर इट. तुम्ही जोपर्यंत पैसे देऊन थिएटरमध्ये जात नाहीत किंवा पैसे देऊन होम व्हिडिओ विकत घेत नाहीत किंवा पैसे देऊन त्या प्लॅटफॉर्मवर जात नाही तोपर्यंत डॉक्युमेंटरीला अस्तित्व राहणार नाही. आणि OTTचं मला वाटतं आतापर्यंत जे आहे चांगल्या डॉक्युमेंटरीज दाखवल्या गेल्या नाही आहेत. फार क्वचित आहेत असं मी म्हणत नाही आहे पण दे आर व्हेरी नेग्लिजिबल. बाय अँड लार्ज हॉलिवूड, बॉलिवूड हेच डॉक्युमेंटरीचं. पण दुसरी त्याची बाजू अशी पण आहे की OTTमध्ये ना आज खूपसे ज्याला आपण स्लाइस ऑफ लाईफ असे विषय म्हणतो, म्हणजे आय डोंट नो वेदर आय कॅन टेक एनी नेम्स ऑर नॉट, पण म्हणजे समाजात घडणाऱ्या गोष्टी म्हणा किंवा समाजात असणाऱ्या काही पर्सनॅलिटीज म्हणा यांना घेऊन त्याचं फिक्शनलाइज करून सुद्धा ते प्रोजेक्ट करतात आणि प्रेझेंट करतात. तर तेही म्हणजे अगदी डॉक्युमेंटरी म्हणण्यासारखं नसलं तरी दॅट इज मोर लाईक अ ड्रामा काइंड ऑफ अ थिंग.
किंवा बायोपिक ज्याला आपण म्हणतो तसंही पुष्कळ असे खूप विषय समाजातले चांगले आणि वाईट असे दोन्ही आजकाल प्रेझेंट केले जातात. त्याला भलेही त्यांनी थोडं फिक्शनचं रूप दिलेलं असलं तरी दे ट्राय टू बी ॲज क्लोज टू द रियालिटी एज पॉसिबल. पण त्याच्यामुळे त्याची ॲक्सेसिबिलिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे डॉक्युमेंटरी पाहणारा एक प्रेक्षक नव्याने घडेल किंवा त्याची उपलब्धता जास्त सोपी झालेली आहे. त्याच्यामुळे डॉक्युमेंटरी प्रोडक्शनला OTTचा आधार होईल असं तुम्हाला वाटतं का? आय डोंट थिंक सो. नाही वाटत. हां, म्हणजे डॉक्युमेंटरी प्रोडक्शनला आधार होईल तर मला वाटतं यूट्यूबचा होईल. अच्छा. कारण त्यावर खूप डॉक्युमेंटरीज वगैरे येतात आणि लोक त्या छोट्या छोट्या मोठ्या डॉक्युमेंटरीज बघतात. पण जसं डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनल्सनी केलं तसं काही OTT करत नाही. कारण बेसिकली दे आर कमर्शियल चॅनल्स. त्यांनाही त्यांच्या उत्पन्नाचं साधन हवं असतं. आपल्याला फोन येतो आहे. पुण्याहून मंगल आपटे आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. माझा आवाज ऐकू येते? हा, मला आजचा विषय खूप आवडला. छान की त्यांची निवड करताना तुम्ही आता एखाद्याला जर काम करायचं असेल तर त्यांची निवड करताना तुम्ही कशी करता? उदाहरणार्थ लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पडद्यामागे राहून आपण फिल्म करावी किंवा त्याच्यात काम करावं. एखाद्याला असं वाटत असतं की आपल्याला थोडं जरी काम नाही आलं तरी खूप छान वाटेल, तर त्या बाबतीत आपण निवड कशी कराल? त्यांचा प्रश्न असा आहे की चित्रपटासाठी किंवा लघुपटामध्ये काम करण्यासाठी निवड कशी केली जाते कलाकारांची आणि विषयांची? आता विषयांच्या निवडीबद्दल तर आपण आतापर्यंत बरंच बोललो. कलाकारांच्या बद्दल मी असं म्हणेन की बऱ्याचशा कास्टिंग एजन्सीज वगैरे अवेलेबल असतात आणि त्या छोट्या मोठ्या सगळ्या शहरांमध्ये असतात. त्यांच्या थ्रू तुम्ही, कारण हे इंडिव्हिज्युअली प्रयत्न करणं फार कठीण असतं. कारण कुठले प्रोड्युसर्स काय काय प्रोजेक्ट करतायत वगैरे हे आपल्याला घरी बसून कळत नाही. त्यासाठी जे प्रोफेशनल कास्टिंग एजन्सीज असतात, तुम्हाला भलेही त्यासाठी काही फीज वगैरे द्यावी लागतील, पण त्याच्या थ्रू जाणं केव्हाही जास्त सुकर असतं असं मला वाटतं. आणि डॉक्युमेंटरी प्रोडक्शनमध्ये कलाकारांच्या मध्ये असलेलं टॅलेंट हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि लघुपट निर्मितीमध्ये पण त्याचा तितका सहभाग आहे. तर तो कसा असतो त्याच्याबद्दल थोडं सांगा. पण मला वाटत नाही की जास्त पर्सनॅलिटी बेस्ड डॉक्युमेंटरीमध्ये लागतात. कारण अनलेस तुम्हाला एनॅक्टमेंट करायचं आहे किंवा डॉक्युड्रामा करायचं आहे तरच तुम्हाला आर्टिस्ट लागतात. नाहीतर एरवी डॉक्युमेंटरीसाठी आर्टिस्ट लागत नाही. अगदीच कोणीतरी अँकर फॉर्मॅट घेतला तर एखादी अँकर आपण घेऊ शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त, आणि ते सुद्धा अँकर फॉर्मॅट बेसिकली टेलिव्हिजनमध्ये चालतो. प्युअर डॉक्युमेंटरीमध्ये फार क्वचित असं अँकर बेस्ड असलं, आणि असलं तरी बऱ्याच डॉक्युमेंटरीज अशा आहेत की तो फिल्म मेकर स्वतः इन फ्रंट ऑफ कॅमेरा जाऊन आम्ही ह्याच्या शोधात निघालेलो आहे आणि असं करत करत त्याला फॉलो करत, जसं मायकल मोरकॉक करायचा आपल्या फिल्म्समध्ये. पण कलाकार निवडणं वगैरे हा फार क्वचित, अगदी तुम्ही डॉक्युमेंट ड्रामा केलात तर. मी एक सांगू का? आता ही जी मी देविका राणीची डॉक्युमेंटरी केली 1 तासाची आहे आणि त्यामध्ये मी 2 अँकर्स वापरले. एक फिमेल एक मेल. त्यातल्या फिमेल अँकर स्मिता जयकर होत्या, मेल अँकर मिलिंद गुनाजी होते. आता त्यामध्ये मी काय केलं की जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या घटनांबद्दल वगैरे, ते मेल अँकरनी दिलं आणि त्यामागची कारणमीमांसा जी सांगायची आहे ती फिमेल अँकरकडून आली. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन आम्ही त्यामध्ये एकत्र केलं आणि दॅट वर्क्स व्हेरी वेल. कारण काय आहे की आपण पूर्वी जसं ऑफ स्क्रीन एक कोणीतरी असा धडधड धडधड बोलत असायचं, व्हॉइस ओव्हर होतं, ते खूप बोर होत होतं. त्यापेक्षा हे एकतर त्यांचा पडद्यावरचा प्रेझेन्सही प्लेझंट असतो आणि ते या फिल्ममध्ये जर तुम्ही बघितलं तर दे आर ॲक्च्युअली टॉकिंग टू द ऑडियन्स. They are not giving you information, they are speaking to you. That becomes more effective, I think. या 19व्या चित्रपट महोत्सवामध्ये आता ॲनिमेशन पट सुद्धा येत आहेत आणि त्याच्यामध्ये भारतातलेच नाही तर भारताच्या बाहेरनं सुद्धा अनेक देशांमधनं ॲनिमेशन पट येत आहेत. तर डॉक्युमेंटरीजची जागा ॲनिमेशन पट घेतील का किंवा त्यांची लोकप्रियता जास्त वाढेल असं वाटतं? ॲनिमेशन 1994च्या फेस्टिवल पासून आहे. ॲनिमेशन हा सेक्शन पहिल्यापासून वेगळा आहे. त्याच्यामुळे ह्या फेस्टिवलला ॲनिमेशन आलेलं आहे असं नाही आहे.
पण इनफॅक्ट मी बघितलं ॲनिमेशन फार कॉस्टली असतं प्रोड्यूस करायला, त्याच्यामुळे आता हळूहळू ॲनिमेशनचे एंट्रीज पण कमी झाल्या. व्हायला लागलेले आहेत. आपल्याकडे तर अगदी झिरो आहे. 1-2 स्टुडिओज आहेत जे ॲनिमेशन प्रोड्यूस करतात आणि ते करून जास्त करून ॲडव्हर्टायझिंग फिल्मचं ॲनिमेशन करण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो, कारण त्याच्यातच खरा पैसा आहे. पण प्युअर ॲनिमेशन आता फार कमी, इंडियामध्ये तर नाही, इंडियाच्या बाहेर आहे अजून, करतात लोक, पण तो फॉर्मॅट आता तर नाही दिसत. इनफॅक्ट 94 मध्ये भरपूर दिसले आम्हाला. आणि गमतीची गोष्ट माहिती आहे का की आज एवढं आपल्याला डिजिटल वगैरे सगळे साधनं उपलब्ध आहेत, तरी सुद्धा मिकी माऊसच्या ज्या डॉक्युमेंटरीज होत्या त्यातलं जे ॲनिमेशन आहे ना ते तुम्हाला आजही बघायला नाही मिळत. अगदी खरंय. यावर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल स्पर्धा सुद्धा या मिफच्या निमित्ताने होणार आहेत आणि या वेळचं आकर्षण म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, त्याच्यापैकी एक तर तुम्हाला स्वतःलाच मिळालेला आहे. 22 मध्ये 2022 मध्ये तुम्ही स्वतः जीवन गौरव पुरस्कार त्याचे मानकरी होतात. तर हेही पुरस्कार या निमित्ताने आज अनाऊन्स केले जाणार आहेत. तर जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला तुम्ही का आवर्जून आलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल, अगदी थोडक्यात? नाही, मला वाटतं तुम्हाला जर का डॉक्युमेंटरी किंवा फिल्म मेकिंग फॉर्मॅटमध्ये इंटरेस्ट असेल आणि पर्टिक्युलरली डॉक्युमेंटरी फॉर्मॅटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही जरूर इंटरनॅशनल फेस्टिवलला फिल्म्स तर बघायला मिळतीलच, पण तुमच्यासारखे आपण जे म्हणतो लाईक माइंडेड पीपल जे येतात त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे आयडियाज शेअर करता येतील किंवा त्यांच्या नवीन काहीतरी शिकता येईल, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि फेस्टिवललाच ते होऊ शकतं. तुम्ही फिल्म्स कुठेही बघू शकतात, पण माणसं एका वेळेला एवढ्या देशातले लोक फिल्म मेकर्स एकत्र येणं हा एक युनिक इव्हेंट आहे आपल्यासाठी. बरोबर. आणि आपण असं नेहमी म्हणतो ना की प्रवास केल्याने म्हणजे केल्याने देशाटन, की प्रवास केल्याने माणसाची नजर दृष्टी रुंदावते, वेगवेगळे अनुभव येतात. हे आपल्याला घरी बसून किंवा एका जागी बसून मिळवायचं असेल तर फेस्टिवल पेक्षा दुसरं काही चांगलं साधन नाही. अगदी मला वाटतं आता अगदी कॉलेज वयातल्या स्टुडंट्स पासून ते त्यांच्या आई वडिलांच्या सह त्यांनी एकत्र येऊन हा एक उपक्रम म्हणून पाहता येईल आणि मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा आनंद जरूर घेता येईल. त्याच्यामध्ये हाताळले गेलेले हे जे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत त्यांचा आनंद जरूर घेता येईल आणि त्यामुळेच या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आपण खूप शुभेच्छा देऊया. 15 ते 21 जूनमध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा चित्रपट महोत्सव होतो आहे, त्याला आपण जरूर आवर्जून हजेरी लावा. आणि आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. या हॅलो सह्याद्रीमध्ये तुम्ही सहभागी झालात त्यासाठी मी तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.